आणखीन एक मोठी बातमी, जयंत पाटील आव्हाडांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। आज ही भेट पार पडलेली आहे। मातोश्रीवरती जयंत पाटील आणि आव्हाड हे भेटीसाठी पोहोचले होते। तर कोल्हापूर आणि सांगली मतदारसंघाविषयी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अधिक माहिती घेऊयात निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की महाविकास आघाडीचं जागा वाटप जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे, परंतु काही जागांचा तेढ अजून देखील सुटलेला नाही। कारण महाविकास आघाडीची जी जागा वाटपा संदर्भातची जी समिती आहे त्यांची बैठक वारंवार पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। दोन मतदारसंघांचं जागा वाटप जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे, परंतु त्याचा अजून तिढा आहे तो कायम आहे। कारण कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगली या मतदारसंघांविषयी आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार चंद्र गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। कारण 5 किंवा 6 तारखेला महाविकास आघाडीचा अंतिम जागा वाटपाची घोषणा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर या ज्या जागांचा तिढा आहे तो तिढा सोडवण्याचं काम जे आहे ते काम महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केलं जातंय। कारण की ठाकरे गट जी आहे ती कोल्हापूरची ठाकरे गटाची जागा आहे, परंतु ती जागा जी आहे ती राष्ट्रवादीला देण्याचा प्रस्ताव जो आहे तो राष्ट्रवादीकडून देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळं आम्हाला सांगलीची जागा देण्यात यावी असं देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाचं म्हणणं आहे। कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना एकही जागा जर ठाकरे गटाला मिळत नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी सांगलीची किंवा आम्हाला कोल्हापूरची जागा द्यावी असं देखील ठाकरे गटाचं म्हणणं आहे। नक्कीच निवृत्ती, तुमचा धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।